कॅटरॅक्ट ऑपरेशन म्हणजेच मोतीबिंदू ऑपरेशनच्या वेळी खूप पेशंट कन्फ्यूज असतात की कोणती लेन्स वापरायची, मोनोफोकल, ट्रायफोकल की इडॉफ्ट लेन्सेस. ते हाही प्रश्न विचारतात की ह्यातली कोणती लेन्स चांगली. तर मी म्हणेन की ह्यातल्या तिन्ही लेन्स चांगल्या असतात. फक्त तुमचं लिव्हिंग स्टाईल काय आहे, तुमचं नेचर ऑफ वर्क काय आहे, त्यानुसार आम्ही ही लेन्स तुम्हाला सिलेक्ट करतो. आता फर्स्ट आहे ती मोनोफोकल लेन्स. ही लेन्स प्लेन असते. तुम्हाला ह्या लेन्सचा हा फायदा असतो की तुम्हाला लांबची नजर क्लिअर येऊन जाते. जवळसाठी चष्म्यावर डिपेंड राहावं लागतं. दुसरी आहे ट्रायफोकल लेन्सेस. ट्रायफोकलचं डिझाईन असं असतं की त्याच्या अशा रिंग्स असतात. त्याच्यामुळे तुम्ही लांबचं इंटरमिजिएट डिस्टन्स म्हणजेच कम्प्युटर डिस्टन्स आणि नियर म्हणजे मोबाईल किंवा बुक वाचायचं असेल तर तुम्ही हे बिंदास वाचू शकता. फक्त ह्या लेन्सचा एकच ड्रॉबॅक आहे की तुम्हाला कधी-कधी एक्स्ट्रा सोर्स ऑफ लाईट घेऊन वाचन करावं लागतं आणि नाईट ड्रायव्हिंगच्या वेळी थोडंसं कलर हॅलोज किंवा ग्लेअर दिसू शकतं. लांबचं पण पाहायचं आहे आणि जवळचं पण पाहायचं आहे आणि कलर हॅलोज पण दिसले नाही पाहिजेत आणि एक्स्ट्रा सोर्स पण लाईट नाही पाहिजे. तर त्यासाठी इडॉफ टेक्नॉलॉजीच्या लेन्सेस ह्या काम करतात. ह्याच्यामध्ये रिंग्स नसतात, त्याच्यामुळे तुम्हाला हॅलोज दिसणार नाहीत. पण ह्या लेन्सेस तुम्हाला इंटरमिजिएट डिस्टन्स म्हणजेच कम्प्युटर डिस्टन्स व्हिजन येऊन जाते. लांबचं पण क्लिअर दिसतं, पण एकदम जवळचं बारीक वाचण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी चष्मा वापरावा लागतो. त्यामुळे तुमची जवळची बघण्याची 70% डिपेंडन्सी चष्म्यावरची कमी होऊन जाते. थँक्यू.